दिवसा नोकरी आणि रात्री लूटमार करणाऱ्या 5 जणांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड। दिवसा नोकरी करून रात्रीच्या वेळी एक्सप्रेस महामार्गावर लूटमार करणाऱ्या एका सराईत टोळीतील 5 जणांच्या टोळीला पनवेल तालुका पोलिसांनी अत्यंत नाट्यमयरित्या वेषांतर करून ताब्यात घेतले आहे। त्यांच्या अटकेमुळे पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीसह खालापूर व परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपुरी यांनी व्यक्त केली आहे। पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग पुणे लेनवर ट्रक क्रमांक MH14 KQ 5008 वरील चालक फिर्यादी गेंदलाल रामकरी पटेल वय वर्ष 35 राहणार मध्य प्रदेश हे लघुशंकेकरता पळसपे हायवे पोलीस चौकीच्या 200 मीटर पुढे किलोमीटर 9.8 तालुका पनवेल या ठिकाणी थांबले असता अज्ञात 5 ते 7 इसमांनी त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन हातबुक्क्यांनी मारहाण करून व जमिनीवरून फरफटत नेऊन जखमी करून त्यांच्याकडील 2 मोबाईल हँडसेट व 23,000 रुपये रोख रक्कम मारहाण करून जबरी चोरी केल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच सदर दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सहआयुक्त संजय एनपुरे, अति पोलीस आयुक्त दीपक साकोरे यांच्या आदेश व सूचनांप्रमाणे तसेच पोलीस उपायुक्त परिमंडल 2 प्रशांत मोहिते व सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे स्वतंत्र पथक गठीत करण्यात आले आहे। सदर पथकातील पोलीस निरीक्षक गुन्हे सतीश शेलकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिरुद्ध गिजे, पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोलीस हवालदार विजय देवरे, पोलीस हवालदार सुनील कुदळे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, पोलीस हवालदार शिवाजी बाबर, पोलीस हवालदार सतीश तांडेल, पोलीस शिपाई राजकुमार सोनकांबळे, पोलीस शिपाई आकाश भगत, पोलीस शिपाई भीमराव खताळ, पोलीस हवालदार वैभव शिंदे, पोलीस शिपाई प्रवीण पाटील यांनी वरिष्ठांनी दिलेल्या मार्गदर्शनाखाली कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसताना सदर गुन्ह्याचा तांत्रिक व गोपनीय माहितीद्वारे तसेच गुन्ह्यातील फिर्यादी ट्रक चालक याच्याकडे सखोल व कौशल्यपूर्ण तपास आणि वेषांतर करून खालापूर परिसर पिंजून काढला असता गुन्ह्यातील एकूण 8 आरोपींना निष्पन्न करून त्यापैकी आरोपी रोहन उर्फ गुड्डू गोपीनाथ नाईक वय वर्ष 24, रोहिदास सुरेश पवार वय 23, आतेश रोहिदास वाघमारे वय 26, मनीष काळूराम वाघमारे 35, शंकर चंदर वाघमारे वय 18 5 महिने यांना सापळा लावून शिताफीने अटक केली आहे। सदर गुन्ह्यातील इतर 3 आरोपींचा शोध सुरू आहे। अटक आरोपींना 20 सप्टेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला आहे। या आरोपींकडून एकूण 48,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। यात 41,000 रुपयांचे 5 मोबाईल फोन, 7,000 रोख रकमेचा समावेश आहे। सदर गुन्ह्यातील अटक आरोपी रोहन उर्फ गुड्डू गोपीनाथ नाईक हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे 2 व खालापूर येथे 1 जबरी चोरी व दरोड्याचा गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले आहे। महामुंबईसह संजय कदम, पनवेल। दिनांक 9/9/2024 रोजी चालक फिर्यादी श्री गेंदलाल रामगरी पटेल हे त्यांची ट्रक घेऊन पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येत असताना आमिटी युनिव्हर्सिटी पासून थोडं पुढे आल्यावर मुंबई लेनला ते लघुशंकेला थांबले। त्यावेळेस अंधारात 5 ते 7 आरोपी घेऊन त्यांना पकडलं आणि त्यांना फरफटत रोडवर नेऊन त्यांच्याजवळचे 2 मोबाईल हँडसेट आणि 23,000 रुपये रोख अशी नगद रक्कम त्यांना जीव मारण्याची धमकी देऊन हाताबुक्क्याने चापटाने मारून त्यांच्याकडून जबरीने हिसकून पळून गेले। सदर फिर्यादीने फिर्याद दिल्यावर पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। आमचे पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अनिल पाटील, पोलीस निरीक्षक शेलकर आणि त्यांचे DBचे अधिकारी API गिजे आणि PSI हर्षल राजपूत व त्याच्या टीमने सदर ठिकाणच्या ड्रायव्हरने जे वर्णन सांगितलं होतं त्या अनुषंगाने माहिती काढून याच प्रकारचे गुन्हे करणारे कोणी गुन्हेगार आहेत का माहिती मिळाली। त्या अनुषंगाने खालापूर परिसरातील 5 आरोपी त्यांनी 16 तारखेला 16/9/2024 ताब्यात घेतले वेगवेगळ्या ठिकाणाहून। त्यात रोहन उर्फ गुड्डू नाईक हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे, त्याच्यावर यापूर्वी सुद्धा या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। तसेच त्याचे साथीदार रोहिदास पवार, आतेश वाघमारे, मनीष वाघमारे आणि शंकर वाघमारे असे 5 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। त्यांच्याकडून फिर्यादीकडून